नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी अट रद्द. हेक्टरी ₹5,000 अनुदान मिळणार. स्टेटस चेक करण्यासाठी नवीन वेबसाईट आली आहे. ई पीक पाहणी अट रद्द खरंच झाली का? मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? 7/12वर पीक नोंद कशी करायची? सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय. आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7/12वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने ह्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाणी ते अट नाही. ई पीक पाणीची अट रद्द केली आहे. आणि जर 7/12वरती पीक नोंद करायची असेल तर तलाठी कार्यालयात संपर्क साधून तलाठी यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचा पीक हा 7/12वरती नोंद करू शकता. मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन नवीन पोर्टल आलेला आहे अनुदानाची तपशील चेक करण्यासाठी. तो पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ह्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या ब्राउझरमध्ये असा पोर्टल ओपन झाल्यानंतर तो लॉग इन ह्याच्या खाली लाल कलरमध्ये स्टेटस या नावाचं ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. आणि तुमचा जो आधार नंबर आहे तो गेट OTP करून OTP टाकून तुमचा स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कापूस व सोयाबीन अनुदानाची स्टेटससुद्धा घरबसल्या चेक करू शकता. तर मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.